धर्म माणसाकरता आहे। मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे। माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा, संघटना करावयाची असेल तर धर्मांतर करा। समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा। स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा। संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा। जो धर्म माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो, त्या धर्मात तुम्ही का राहता? ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे, तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे। ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो, तो धर्म नसून रोग आहे। ज्या धर्मात पशुचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही, तो धर्म नसून वेडगळपणा आहे। जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्रधारण करू नये असे सांगतो, तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे। जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो, तो धर्म नसून ती शिक्षा आहे। धर्मांतराच्या बाबतीत जे जे काही प्रश्न उद्भवतात त्या प्रश्नांचा मी यथामती उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रश्नावरील माझे विवेचन कदाचित पालाळिक झाले असेल, परंतु या विषयाचा सांगोपांग विचार करण्याचे मी पूर्वीपासून ठरविले होते। धर्मांतराच्या बाबतीत विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांना उत्तर देणे आवश्यक होते। धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटल्याशिवाय कोणीही धर्मांतर करू नये असे माझे मत आहे। आणि त्यामुळे कोणाचीही वृत्ती साशंक राहू नये व कोणाच्याही मनात किंतु राहू नये, एवढ्या करिता इतक्या सविस्तरपणे या प्रश्नाचा विचार मला करावा लागला आहे। माझे विचार तुम्हाला कितपत पटतील हे मी काही सांगू शकत नाही, परंतु तुम्ही ते पूर्णपणे ध्यानात घ्याल अशी आशा आहे। रुचेल ते बोलावे अशा रीतीने लोकप्रियता मिळविणे हे व्यावहारिक माणसाला शोभते पण पुढाऱ्याला शोभणार नाही, असे माझे मत आहे। लोकांचे बरे कशात आहे व वाईट कशात आहे, हे सांगणे माझे कर्तव्य कर्म आहे। ते तुम्हाला रुचले नाही तरी सांगणे मला भाग आहे। माझे कर्तव्य कर्म मी केले आहे। आता प्रश्नाचा निर्णय करणे हे कर्तव्य कर्म तुमचे आहे। धर्मांतराच्या प्रश्नाचे मी मुद्दाम दोन विभाग केले आहेत। हिंदू धर्माचा त्याग करावयाचा झाल्यास कोणत्या धर्माचा स्वीकार करावयाचा किंवा नवीन धर्माची उभारणी करावयाची, हा त्या प्रश्नाचा दुसरा विभाग आहे। मला फक्त आज पहिल्या प्रश्नावरच तुमचा काय निर्णय आहे ते जाणून घ्यावयाचे आहे। पहिल्या प्रश्नाचा निर्णय झाल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नाचा विचार करण्यात अगर त्याबाबत तयारी करण्यात काही अर्थ नाही। तेव्हा पहिल्या प्रश्नावर जे काही करावयाचे आहे ते ठरवा। तुम्हाला ते ठरविण्याकरिता दुसरी संधी मला देता येणार नाही। आज या सभेत जे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे मग पुढचा कार्यक्रम मी ठरवीन। तुम्ही जर धर्मांतराच्या विरुद्ध निर्णय केला तर प्रश्नच मिटला। माझ्या स्वतःकरता जे मला करावयाचे असेल ते मग मी करीन। तुम्ही धर्मांतरातर्फेचा निर्णय जर केला तर त्याबरोबरच तुम्ही सर्वांनी संघटित रूपाने धर्मांतर करण्याचे आश्वासन दिले पाहिजे। धर्मांतराचा निश्चय झाला तर वाटेल त्या धर्मात जावे अशी प्रकारची फाटाफूट तुम्ही जर करणार असाल तर मी तुमच्या धर्मांतराच्या कार्यात पडणार नाही। तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे। ज्या धर्मात आपण जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नती प्रित्यर्थ जे काही कष्ट व परिश्रम करावे लागतील ते परिश्रम करण्यास माझी तयारी आहे। परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे, या भावनेचा वश होऊन काही करू नका। तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या। माझ्या बरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केलात तरी त्याबद्दल मला काही दुःख होणार नाही। उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणून मला आनंद वाटेल। हा निर्वाणीचा प्रसंग आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवालच। तुमच्या भावी पिढींची भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार आहे। तुम्ही आज स्वतंत्र होण्याचा निश्चय जर केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल। तुम्ही आज पराधीन राहण्याचा निश्चय केला तर भावी पिढीसुद्धा पराधीन राहील। म्हणून तुमची जबाबदारी अत्यंत कठीण आहे। या प्रसंगी तुम्हाला काय सांगावे याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षू संघास मरण्यापूर्वी जो उपदेश केला व त्याचा महापरिनिर्वाण सूत्रात उल्लेख केलेला आहे, त्याची मला आठवण होते।
एकदा भगवान नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहिरीच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंताकडे येऊन त्यास अभिवादन करून एका बाजूला बसला आणि म्हणाला, भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारी असताना पाहिले आहे. भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे. मला दिशाभ्रम झाला आहे. मला धर्मही सुचत नाही. परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की भिक्षू संघाविषयी काही तरी सांगितल्याशिवाय भगवंतांचे परिनिर्वाण व्हावयाचे नाही. भगवान बुद्धांनी उत्तर दिले की आनंदा, भिक्षू संघाला मजपासून काय हवे आहे? आनंदा, मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्यात तथागताने आचर्यसुप्ती मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा, तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा. पृथ्वीप्रमाणे परप्रकाशात राहू नका. स्वतःवरच विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका. सत्याला धरून राहा. पूर्णविराम. सत्याचाच आश्रय करा व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका. सत्याला धरून राहा. सत्याचाच आश्रय करा व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका. मी देखील बुद्धाच्याच शब्दाचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्ही आपले आधार व्हा. स्वतःच्या बुद्धीला शरण जा. दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका. सत्याचा आधार घ्या. सत्याचा शरण जा. दुसऱ्या कोणासही शरण जाऊ नका. हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही याप्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये जय भीम, जय भारत अवश्य लिहा. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.